Today we are going to see some basic terminologies and concepts of sampling. So our first definition is population. Populations means totality of all objects under study. म्हणजेच काय आपल्याला जे आपण स्टडी करणार आहे ते सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांची जी लिस्ट आहे ते सगळे ऑब्जेक्ट्स म्हणजे पॉप्युलेशन. फॉर एक्झाम्पल आपल्याला वाईटल्या लोकांचा ॲव्हरेज इन्कम काढायचा आहे. Then in that case we have to take the income of each family and suppose there are 10,000 families in a Y. आपल्याला 10,000 लोकांच्या ॲव्हरेज इन्कम घ्यायचा आहे. सो इट इज नॉट पॉसिबल टू टेक फिजिकली द इन्कम ऑफ 10,000 फॅमिली. कारण काय असते की आपल्याला वी हॅव टू टेक द सर्वे अँड ॲट द टाइम ऑफ सर्वे वी नीड द बजेट अँड टाइम. मग बजेट लागतं म्हणजे आपल्याला काही एक्सपर्ट लोक घ्यावे लागणार आहे सर्वेसाठी, त्यांचा पगार, त्यांचा जे काय जेवणा खाण्याचा खर्च आहे तो द्यावा लागणार आहे. आणि वेळेची मर्यादा असते की आपल्याला बाबा हा सर्वे 3 दिवसात कंप्लीट करायचा आहे. तर 10,000 लोकांचा 3 दिवसात सर्वे करायचा म्हणला तर आपल्याला 5,000 रुपये सफिशियंट होणार नाही. सो बजेटरी कन्सेंट इज देअर अँड टाइम कन्सेंट इज देअर. सो इज देअर एनी सोल्युशन instead of taking 10,000? So yes, there is a scientific solution. We can take the sample. So there are various methods of taking sample. So instead of taking 10,000 we can take randomly some 100 families. मग आपण समजा 100 लोकांचा सर्वे घेतला तर चालू शकते का? तर 100 लोक जे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत वाईटली त्या सगळ्या लोकांचा घेतला पाहिजे. म्हणजे त्या लोकांच्यात गरीब लोक असतील, श्रीमंत लोक असतील, मध्यमवर्गीय लोक असतील, उच्च मध्यमवर्गीय लोक असतील, या सगळ्यांचा आपल्याला काय करावं लागणार आहे की ॲव्हरेज इन्कम घ्यावं लागणार आहे. मग ते शक्य होऊ शकतं. तर ही बेसिकली सायन्स सॅम्पलिंगची कन्सेप्ट आहे की सगळे पॉप्युलेशन मधले 10,000 न घेता आपण समजा 100 लोक घेतली तरी पण आपण त्यांच्यावरून ॲव्हरेज इन्कम काढू शकतो. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू सिलेक्ट द सॅम्पल रँडमली. म्हणजे आपल्याला जी लोक सिलेक्ट करायची ती रँडमली सिलेक्ट करावी लागणार आहेत की जेणेकरून सगळे रिप्रेझेंटेटिव्ह होतील आणि रँडमनेस येईल. त्यात आपण पाहिजे ती ठराविक लोक घेऊ शकणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण जर सॅम्पल व्यवस्थित नाही घेतलं तर अशी केस होऊ शकते. इन दॅट केस वी टेक ओनली द मिडल क्लास पीपल इन सॅम्पल. मिडल क्लास लोक मिळाले तर त्यांचा ॲव्हरेज इन्कम जास्त असणार आहे, परंतु आपल्याकडे मिडल क्लास लोक आहेत, काही गरीब लोक आहेत, काही श्रीमंत लोक आहेत, तर त्या केसमध्ये येणारा रिझल्ट हा व्यवस्थित येणार नाही. सो इट इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट टू टेक द सॅम्पल रँडमली. आता रँडमली कसे सिलेक्ट करायचे? समजा आपल्याकडं 10 विद्यार्थी आहेत असं गृहीत धरू पॉप्युलेशनसाठी, आता समजायसाठी की 10 विद्यार्थी आहेत. सपोज देर आर 10 स्टुडंट आणि आपल्याला त्यांचे ॲव्हरेज मार्क काढायचे. मग 10 विद्यार्थ्यांची मार्क घेऊ शकत नाही तर आपण त्याच्यातले समजा आपल्याला 3 विद्यार्थी सिलेक्ट करायचे. सो हाऊ टू सिलेक्ट द 3 स्टुडंट्स आउट ऑफ 10? So there are various methods that can be applied. The first method is lottery method. Lottery method. मग आपल्याला सॅम्पल सिलेक्ट करताना we need a sampling frame. Sampling frame means list of objects under consideration. म्हणजे आपल्याकडे काय आता 10 विद्यार्थी आहेत, आपल्याकडे 10 विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. सपोज वी हॅव रोल नंबर्स. मग आपल्याकडे 10 विद्यार्थ्यांचे 10 रोल नंबर आहेत, त्यांची नाव आहे. मग आता लॉटरी मेथडमध्ये काय केलं जातं? वी टेक अ चिट. मग अशा आपण एक चिठ्ठी तयार करू शकतो. अशा आपल्याला 10 चिट्स तयार करायच्या की ज्या सगळ्या चिट्स एकसारख्या असतील आणि आपण 10 चिठ्ठ्या ठेवायच्या आणि रँडमली एक चिठ्ठी उचलायची. सपोज वी टेक वन स्लिप अँड द रोल नंबर वी गेट इज 4. वी कॅन सी दॅट. मग आपला पहिला जो सॅम्पल असणार आहे तो असणार आहे रोल नंबर 4 सिलेक्ट करा आणि त्याची मार्क घ्या. नेक्स्ट वी टेक अनादर, वी सिलेक्ट अनादर चिट. सपोज वी गॉट द नंबर 5. So our next candidate is 5 and at last we need 3 samples. So our last cheat is 9 number. So 9. So we have selected these 3 peoples randomly and our sample is roll number 4, 5, 9. So this is a lottery method. Lottery method is applicable up to 100 or 1,000 or 200 students, because we can make the cheats of 100 or 2,000, 200. Then another method is a lottery method. Then another method is a tossing of a coin. Tossing a coin. Suppose we have 10 students. आपल्याकडे 10 विद्यार्थी आहेत आणि आपल्याला टॉसिंग कॉइन विद्यार्थी सिलेक्ट करायचे. तर मग काय करायचं? तर त्या केसमध्ये आपण 10 कॉइन टॉस करायचे. We have to toss the coin 10 times. And we have to note the height, head and tail. So
Suppose we toss the coin 10 times, and so we get the sequence like H T H H T T H H T H. Suppose this is a sequence of 10. We random simultaneously toss 10 coins. 10 कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला हा रिझल्ट मिळाला. तर काय करायचं आपण याच्यात, समजा हेडला आपण 1 म्हणलं आणि टेलला 0 म्हणलं, तर काउंट हा हेड्स 1 2 3 4 5 6. सो टोटल आवर 6 हेड. सो आवर फर्स्ट रोल नंबर इज 6. That is this method, tossing a coin. Suppose another, to take the next sample, we have to toss again 10 coins simultaneously and we get the sample. We can count the heads and we get the second sample. In this way, the samples are taken. This is the second method, tossing a coin method. Then third method is tossing a coin method, lottery method, and our third method is we can take the random numbers, and random numbers can be taken randomly using the Excel or calculator. On the calculator we get the random numbers. So random numbers, So random numbers we get from the calculator, and they are always lies between 0 and 1. Suppose we take the first random number is our 0.5. So our total population is 10. So we have to multiply it by 10 and get the number. So our roll number is 5. Suppose our another number is 0.75. So we have to select the 7.5 roll number. 7.5 roll number is not there, so we can approximate it as 8. So our next roll number is 8. Next sample is 8. In this way we can take the random numbers. आता रँडम नंबर घेताना काय होतंय की सगळे, आता समजा आपल्याकडे रोल नंबर 40 ते 60 आहेत, 20च मुलं आहेत आणि त्यांचे रोल नंबर सुरू होत आहेत 40 पासून 60 पर्यंत. आता 40 ते 60 मध्ये कसं रँडम नंबर सिलेक्ट करणार, तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहे, पहिले 40 प्लस रँडम नंबर इंटू विड्थ, याची विड्थ आहे 20. तर अशा पद्धतीने आपण रँडम नंबर सिलेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल 40 प्लस पहिला आपल्याला रँडम नंबर मिळाला, सपोज विथ आवर फर्स्ट रँडम नंबर इज 0.5 इंटू 20. मग काय होणार त्या केसमध्ये, तर 40 प्लस किती होणार आहे 10. सो our first roll number is 50. We have to select the roll number 50. In this way we can use the random number. There is another method which we can use for selection of sample randomly. Suppose we have a dice. डाईस म्हणजे सापशिडीतला ठोकळा. मग आपण काय करू शकतो की आपल्याकडे 6 विद्यार्थी आहेत, आपली पॉप्युलेशन कॅपिटल एन ही पॉप्युलेशनला डिनोट करायसाठी वापरतात. आपल्याकडे 6 विद्यार्थी आहेत आणि आपल्याला त्याच्यातले 2 विद्यार्थी सिलेक्ट करायचे. वी नीड टू सिलेक्ट 2 स्टुडंट्स. सो स्मॉल एन इज 2. स्मॉल एन म्हणजे सॅम्पल कितीचं घ्यायचं ते. आता हे 2 विद्यार्थी करताना आपण सापशिडीतला ठोकळा टाकायचा आणि ठोकळा टाकल्यानंतर अप्पर मोस्ट फेस वरचा जो नंबर येईल तो नोट डाऊन करायचा. सो नोटिंग डाऊन द अप्पर नंबर ऑन अप्पर मोस्ट फेस. मग आपण डाईस रोल केला. डाईस रोल केल्यानंतर आपल्याला पहिला नंबर मिळाला समजा 4, तर आपला पहिला नंबर आलेला 4. परत आपण एकदा डाय रोल करणार, सापशिडीतला ठोकळा परत एकदा टाकणार आणि समजा या केसमध्ये आपल्याला 6 नंबर मिळाला, तर आपल्याकडे 6 नंबर मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सॅम्पल काढू शकतो. हे येणारं सॅम्पल रँडमली येतं. मग यातली लॉटरी मेथड, आपण टॉसिंग ऑफ अ कॉइन मेथड बघितली आणि टॉसिंग ऑफ अ डाय. या 3 मेथडमध्ये रिस्ट्रिक्शन एवढंच आहे की जर पॉप्युलेशन मोठी असेल तर आपल्याला या मेथड वापरायला थोडेसे रिस्ट्रिक्शन्स येतात. ते आपण चिठ्ठ्या तेवढ्या करू शकत नाही किंवा डाईस टाकू शकत नाही. आता समजा तुम्ही म्हणाल की आमच्याकडे 12 विद्यार्थी आहेत, तर डाईस टाकून कसं करणार, कारण डायमध्ये फक्त 1 ते 6 नंबर येणार आहेत. तर त्या केसमध्ये आपण 2 डाय टाकू शकतो. 2 डाय टाकायचे आणि डाईस टाकायचे आणि आपण त्यांच्या अप्पर मोस्ट फेसच्या नंबरची बेरीज केली तरी पण आपल्याला मिळू शकतो. सपोज पहिल्या डायवर आपल्याला मिळाले 4 आणि दुसऱ्या डायवर मिळालं 5, तर दोघांची बेरीज करून 9 नंबर मिळाला. म्हणजे आपल्याला 1 ते 12 मधला रोल नंबर सिलेक्ट करू शकतो. आता हे हेक्टिक प्रोसिजर आहे, टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, म्हणून आपण रँडम नंबरची जी मेथड आपण जी बघितली ती आपण वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण
सिलेक्ट होणारं सॅम्पल हे रॅन्डमली येईल याचा आपण खात्री करू शकतो. मग आता सॅम्पल घेताना मग काही मेथड्स आहेत. मग पहिली मेथड येते सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, SRS. मग त्याच्यात दोन प्रकार येतात, WR, SRSWR म्हणजे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट, आणि दुसरी येऊ शकते सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट, WOR, विदाउट रिप्लेसमेंट. आता समजा आपण असंच एक्झाम्पल घेऊ की आपल्याकडे 10 विद्यार्थी आहेत. आपण लॉटरी मेथडनं आपल्याला रॅन्डमली, आता समजा कॅपिटल N म्हणजे आपल्याकडे 10 विद्यार्थी आहेत आपल्याकडे समजा. मग आपल्याकडे समजा 10 विद्यार्थी आहेत आणि आपल्याला सिलेक्ट करायचे 3 विद्यार्थी. मग आता SRSWR मेथडनं काय होणार की प्रत्येक स्टुडंटला सिलेक्ट व्हायचा इक्वल चान्स आहे बीकॉमच्या. तर मग आपण काय करणार आहे, चिठ्ठ्या टाकली, लॉटरी मेथड वापरली, आपण पहिली चिठ्ठी बघितली, समजा फॉर एक्झाम्पल पहिली चिठ्ठी आली 5. तर मग आपला पहिला सॅम्पल आलं 5 रोल नंबर. आपल्याला 3 सॅम्पल काढायचे. परत एक चिठ्ठी उचलू आपण, परत चिठ्ठी उचलली, आली 6. मग आता दुसरी नंबर आला आपला 6, सेकंड सॅम्पल, आणि परत एकदा चिठ्ठी काढली. तर आता काय झालं की याच्यात 5 नंबरची चिठ्ठी परत रिपीट झाली. म्हणजे एक नंबर दोनदा सिलेक्ट झाला येतो. कारण काय घेतलं तर आपण जी चिठ्ठी काढली, 10 चिठ्ठ्या केल्या होत्या, तर चिठ्ठी काढली आणि आपण नोट डाऊन केला आणि परत ती चिठ्ठी टाकल्यामुळे परत 5 नंबर सिलेक्ट झाला. तर असा तोटा होऊ शकतो SRSWR मध्ये. म्हणजे एक युनिट दोनदा तीनदा सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. तर त्याच्यामुळे SRSWR मध्ये आपण काय करतो की चिठ्ठ्या 10 केलेल्या आहेत, त्याच्यातली एक चिठ्ठी उचलली, बघितली आणि परत ती रिप्लेस केली. वी रिप्लेस द युनिट इन द पॉप्युलेशन, सो unit can be selected more than one times. To overcome this, we go for a simple random sampling without replacement. मग विदाउट रिप्लेसमेंट मध्ये काय केलं जातं, एक रॅन्डमली चिठ्ठी सिलेक्ट करा. समजा आपल्याला चिठ्ठी मिळाली फॉर एक्झाम्पल 6 नंबर मिळाला. मग 6 नंबर मिळाला तर आपल्याला पहिला रोल नंबर मिळाला 6. मग आता ही चिठ्ठी आपण बाजूला ठेवणार आणि आपल्याकडे आता राहिल्यात 9 चिठ्ठ्या. आता राहिलेल्या 9 चिठ्ठ्यामधून दुसरा नंबर उचलायचा. आता दुसरा नंबर उचलताना समजा आपण चिठ्ठी उचलली आणि आपल्याला नंबर मिळाला 1 नंबर मिळाला, म्हणजे आपल्याला दुसरा नंबर मिळाला 1. ती चिठ्ठी बाजूला ठेवली. आता आपल्याकडे राहिल्या किती चिठ्ठ्या, 8 चिठ्ठ्या राहिल्या आणि 8 चिठ्ठ्यातून एक चिठ्ठी निवडायची. सो वी हॅव टू सिलेक्ट द 1 चिट आउट ऑफ 8. मग आपल्याला मिळाला 2 नंबर. मग आता 2 नंबर म्हणजे आपल्याला हे 3चं सॅम्पल मिळालं. इन दिस केस वी डू नॉट रिप्लेस द युनिट विच इज सिलेक्टेड. म्हणजे जे युनिट आपण सिलेक्ट केलेलं आहे वी डू नॉट रिप्लेस इट इन टू द पॉप्युलेशन अगेन. पॉप्युलेशन मध्ये ठेवणार नाही आपण. त्याच्यामुळं याच्यात येणारे युनिट हे सगळे डिस्टिंक्ट असतात. याच्यात ते युनिट सिलेक्ट व्हायची डबल चान्सेस आहेत. त्याच्यामुळे SRSWR पेक्षा आपण SRSWOR कडे जाऊ शकतो. तर ह्या आजच्या मेथड आहेत. पहिल्या 2 मेथड आपण बघितल्या, SRSWR आणि SRSWOR, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट आणि सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट. सो थँक्यू फॉर टुडेज sampling concepts and terminology, and we have learned these 2 methods of sampling, SRSWR and WR. Thank you.